स्वागत तुमचं न्यूज लॉन्चर मराठीवर. मी अशोक वानखडे. विश्वास नागरे पाटील एक असं नाव की ज्या नावाभोवती महाराष्ट्राचे युवा नतमस्तक होतात, ज्याला महाराष्ट्राचा सिंगम बोललं जातं, जो गरिबीतनं कसा संघर्ष करून वर आला म्हणून विद्यार्थ्यांसाठी रोल मॉडेल आहे. स्वतःच्या इमानदारीसाठी ते जाणले जातात आणि 1997 बॅचचे महाराष्ट्र कॅडरचे IPS ऑफिसर, त्यांचं एक वलय होतं. ते महाराष्ट्र म्हणजे मुंबईमध्ये ॲडिशनल डायरेक्टर जनरल या पोस्टवर काम करत होते. पण नागपूरमध्ये जी स्थिती आहे तिथे नागपूरची कायदा व्यवस्थेची जी स्थिती होती ती अतिशय बिघडलेली होती. मुख्यमंत्री नागपूरचे, त्यामुळे विधानसभेमध्ये प्रश्नांचा भडीमार. त्यासाठी ज्या आता बदल्या झाल्या त्यात विश्वास नागरे पाटलांना नागपूरला पाठवण्यात आलं. त्यामुळे नागपूरमध्ये अँटी करप्शन ब्युरोमधनं जे ॲडिशनल डायरेक्टर जनरल पोस्टवर होते ते कमिशनर म्हणून आले. नागपूरच्या गुन्हेगारी जगात थोडीशी भीती निर्माण झाली की आता नागरे पाटील येणार आहेत, ते कोणाला माफ करणार नाहीत. पण एकाएकी विश्वास नागरे पाटील हे खलनायक लोकांना दिसायला लागले. कारण इथे आल्यानंतर नागपूरमध्ये ते एका संघाच्या कार्यक्रमामध्ये गेले आणि संघाच्या कार्यक्रमामध्ये गेल्यावर तिथे त्यांनी भाषण दिलं. हिंदू सभेचं भाषण होतं ते, आणि त्या भाषणात हिंदीमध्ये ते बोललेत की बाबा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे देशप्रेम, देशासाठी निष्ठा आणि डिसिप्लिन यांनी 100 वर्ष पूर्ण केले. हेगडेवार यांनी स्वातंत्र्य सैनिक होते, त्यांनी देशासाठी स्वातंत्र्यासाठी लढा दिला आणि मग आज त्यांना पण म्हणजे त्यांची पण त्यांनी स्तुती केली. आणि हे हिंदू समाजचं अधिवेशन होतं 2025चं. त्यांच्या या भाषणाची क्लिप बाहेर आल्या पूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात हलचल माजली. सर्वात पहिले राज ठाकरे यांनी आवाज उठवला. ते म्हणाले, विश्वास नागरे पाटील, तुम्ही राजीनामा द्या, संघाला जॉईन करा. पण सरकारी नोकरीत असताना अशा कार्यक्रमात तुमची वर्णी लागतेच कशी? कसं काय तुम्ही या कार्यक्रमाला जाता? ऑल इंडिया सर्व्हिस ऍक्ट 1951 च्या अनुशंसाने ऑल इंडिया सर्व्हिस कंडक्ट रूल 1968 हे तयार झाले. त्या ऑल इंडिया सर्व्हिस कंडक्ट रूल मध्ये रूल 3 जो आहे तो पॉलिटिकल न्यूट्रलिटी गोष्टी करतो. तो रूल ड्युटी कशी तुम्ही समर्पण असेल प्रदेशासाठी किंवा आपल्या कामासाठी समर्पित कसं कसाल हे सांगतं. रूल 5 क्लिअर म्हणतं की कुठल्याही पॉलिटिकल ऍक्टिव्हिटीमध्ये किंवा कुठल्याही अशा संघटनेच्या कार्यक्रमामध्ये जिथे एक विशिष्ट धर्माचा असो याचा असो तिथे भाषण करणं हे या रूलच्या विरुद्ध आहे. राज ठाकरेंनी आरोप लावला
की 2012 मध्ये जेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मोर्चा निघाला रजा अकॅडमीच्या विरुद्ध, त्यावेळेला एका कॉन्स्टेबलनी एक पोस्ट टाकली राज ठाकरेच्या समर्थनार्थ, आणि त्याला लगेच कंपल्सरी सुट्टीवर पाठवलं गेलं. त्याच्यावर त्याला शिक्षा झाली. कारण त्यावेळेला सुद्धा ऑल इंडिया सर्व्हिस कंडक्ट रूल 1968चा हवाला देण्यात आला. राज ठाकरे म्हणतात की हा आता हवाला जो आहे तो विश्वास नांगरे पाटलांसाठी का नाही? विश्वास नांगरे पाटलांना अशा कार्यक्रमात जायसाठी आपल्या वरिष्ठांची परमिशन घ्यावी लागते, हे सुद्धा त्या रूलमध्ये आहे. पण ते काय त्यांनी परमिशन घेतली असेल का? पण आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीसच आहेत आणि त्या संघाला किती डिव्होटेड आहेत. त्यामुळं मागच्या डेटमध्ये अप्लिकेशन घेऊन स्वतःच परमिशन देण्याची त्यांनी जर गोष्टी केल्या तरी आश्चर्य वाटायला नको. पण ज्या स्वयंसेवक संघाला ते स्वातंत्र्याची लढाई, स्वातंत्र्यप्रेमी, देशप्रेमसाठी म्हणाले, त्या संघाने स्वातंत्र्याच्या लढ्यात कधीही पाठ घेतला नाही. अगदी स्वातंत्र्य मिळाल्यावर देशाचं 50 वर्षाच्या पेक्षा जास्त वर्ष यांनी आपल्या भवनावर तिरंगा लावला नाही, तिरंग्याचा विरोध केला. ज्या संविधानाची शपथ घेऊन नांगरे पाटील IPS झाले, त्या संविधानाला त्यांनी धुतकारलं, त्याला जाळलं आणि मनुस्मृती तिथे लागू करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळून त्यांना सांगितलं की हे संविधान असंच राहणार आहे. हळूहळू काही वर्षापूर्वी तिरंगा फडकणं सुरू केला, संविधानाला नमन करणं सुरू केलं. परंतु मुख्य उद्देश या देशाचं संविधान बदलणं आणि किंवा रद्द करणंच आहे. संघ आणि भाजपा याचं काय नातं आहे हे या देशातल्या लोकांना सांगायला नको. संघ चालक किती जरी वेळा म्हणत असतील की आमचं काही त्या BJPचे घेणं देणं नाही, ते एक राजकीय दल आहे, आमचा फायदा त्यांना होतो तो गोष्ट वेगळी. पण फायदा कोण कोणाचा उठवतो? जे संघ रजिस्टर्ड नाही, ज्यांचे अकाउंट ऑडिट होत नाही, त्यांचे हजारो करोड रुपयाच्या बिल्डिंग उभ्या कशा राहतात? जर विश्वास नांगरे त्या कार्यक्रमाला जाऊन संघाबद्दल एवढं चांगलं बोलले, ते त्यांचे विचार असू शकतात. मग याचा अर्थ संघाचा संविधानाला विरोध, राज्यघटनेला विरोध, त्यालाही त्यांचं समर्थन आहे. बंच ऑफ थॉट जे संघचालकांनी लिहिलं, त्यालाही समर्थन आहे. संघाच्या प्रत्येक कृतीला त्यांचं समर्थन आहे. तो जो हिंदू समाजची मीटिंग होती ती काय धार्मिक नव्हती का? काय अहिंदू समाज जितका आहे किंवा मायनॉरिटीज आहे की जे हिंदू नाहीत नागपूरमधले, त्यांना काय गॅरंटी की त्यांना विश्वास नांगरेंकडनं न्याय मिळेल? कारण एक वेळा जर सगळ्यांना कळलं की हा कोण्या चष्म्यातनं सगळीकडे पाहतो, तर तुम्ही भगव्या चष्म्यातनं नागपूरला पाहत असाल, मग त्या चष्म्यातनं न दिसणारी लोक, त्यांच्यावर काय तुमचं क्रोध, त्यांच्यावर राग निघणार का? बऱ्याच गोष्टी आहेत. मला व्यक्तीशी वाईट वाटलं, कारण विश्वास नांगरेचं ट्रॅक रेकॉर्ड फार चांगलं आहे. पहिल्यांदा त्यांनी ग्रहण लावलं. बहुतेक सत्तेत पुढे जाण्याचा मोह, प्रमोशन पाहिजे म्हणून. कारण कैलाश विजयवर्गीयचा एक व्हिडिओ आला आहे मार्केटमध्ये. मध्य प्रदेशचे एक मोठे मंत्री आहेत अर्बन डेव्हलपमेंटचे. ते म्हणाले की संघामध्ये इतका रस झाला आता, आपली सत्ता आली की सगळे अधिकारी येऊन कानात मला सांगतात, हे साहेब माझी पोस्टिंग जेव्हा त्या ठिकाणी होती तेव्हा मी संघाच्या शाखेत जायचो. तर तू काय संघाच्या शाखेत जाणारी लोक आम्ही सत्तेत आल्यावरच येतात का? मी त्यांना म्हटलं, म्हणे काँग्रेसच्या सरकारच्या वेळेला तर तू संघाच्या शाखेत जाताना दिसला नाही. त्यामुळे प्रत्येकच अधिकारी आपल्याला संघनिष्ठ मानायला सुरू केले, कारण त्यांना चांगल्या पोस्टिंग, चांगलं प्रमोशन आणि सरकारची कृपा पाहिजे. विश्वास नांगरे पाटलांचं त्या सभेत जाणं यासाठी तर नसेल, आणि तसं असेल
तर मग ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे महाराष्ट्रासाठी. एक पोलीस ऑफिसर ज्याला सिंगम म्हणायचे महाराष्ट्राचा, तो सुद्धा पलटला का? हा प्रश्न आहे. आज न्यूज लॉन्चर मराठीमध्ये एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार. पाहत रहा न्यूज लॉन्चर मराठी.